आगे राहू की बाजूला राहू साहेब? एक मिनिट. ओके. काय सांगाल? उमेदवारांचा विजय झालेला आहे. स्टार्ट का? आज महाराष्ट्राच्या येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका आधी आज विधान भवनामध्येच महायुतीसाठी शुभ मुहूर्त झालेला आहे. हा शुभ मुहूर्त महायुतीच्या विजयाचा नारळ जणू काही फुटलाय याच पद्धतीचा शुभ मुहूर्त आहे. या विधान परिषदेच्या निवडणुका आधी आमचे विरोधक महाविकास आघाडीतील सर्वोच्च नेते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फेक नरेटिव्हच्या आधारावर आलेल्या सुजीमुळे जणू काही आकाशालाच हात लागलेत या पद्धतीच्या गमछा मारत होते आणि त्या गमछा मारत मारत या महाआघाडीचे एक नेते म्हणाले आता विधानसभेत आम्ही 155 आमदार निवडून आणणार आहोत. 155 म्हणाले, 10 दिवसानंतर तर म्हणाले आमचे आबाळाच्या वरही हात गेलेत आणि आता 225 आमदार आमचे निवडून येणार आहेत. जे सर्वोच्च नेते फेक नरेटिव्ह करून महाराष्ट्राला हे सांगत होते आमचे 155 225 आमदार येणार आहेत, त्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याच्या पक्षाला तर पहिल्या राऊंडमध्येच गार धुवायला लागलं विधान परिषदेमध्ये. आणि 225 आमदार सोडा, 155 आमदार सोडा, महाविकास आघाडी केवळ 59 आमदारांच्या संख्येवर खितपत पडली, 59 आमदारांवर. आणि म्हणून महाविकास आघाडीने महाराष्ट्रातल्या जनतेला फसवलंय, जनतेला तर कळालंच, पण आता आमदारांचाही विश्वास गमावलाय आणि म्हणून आपली संख्या सुद्धा ते सांभाळू शकले नाहीत. महाआघाडीमध्ये अविश्वासाचं वातावरण गरम झालंय. उद्धवजींच्या पक्षाला कबूल केलेली मतं काँग्रेस देऊ शकली नाही. काँग्रेस स्वतःची मतं सांभाळू शकली नाहीत. शरद पवार साहेबांच्या विनंतीला काँग्रेस सन्मान देऊ शकलं नाही आणि जयंत पाटलासारख्या एका प्रामाणिक शेतकऱ्यांचं नेतृत्व करणाऱ्या नेत्याला या तिघांनी मिळून धाराशाही केलंय. आणि म्हणून आता मतदारांचा तर विश्वास यांच्यावर नव्हताच, आता यांच्या आमदारांचाही विश्वास नाही आणि म्हणून महायुतीसाठी हा शुभ मुहूर्त झालेला आहे. खेळ असं म्हटलं गेलेलं आहे या निवडणुकीला विधान परिषदेच्या. आणि त्याच्यानंतर हा गेम जो होता हा कोणत्या वजीरांनी पलटवला आणि कसा पलटवला? कोण वजीर होते? मला वाटतं तिन्ही पक्षाचे नेते माननीय एकनाथ शिंदेजी, माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादा पवार या तिघांनी जो पट रचला त्या सापळ्यामध्ये महाविकास आघाडीचे सर्व नेते आले. तिन्ही पक्षांना मिळून बघितलं तर 19 मतं आम्हाला जास्त मिळाली आणि काँग्रेसकडे तर द्यायला त्यांच्या उमेदवार सोडूनची मतं केवळ 12च होती. याचा अर्थ तिन्ही पक्षांनी आपापल्या आमदारांचं विश्वासमत गमावलंय हे त्यांना पुरतं माहिती आहे. मला वाटतं जे गमछा मारत होते ते धाराशायी झाले. जे 225 आमदार 155 आमदार याच्या गमछा मारत होते त्या सगळ्यांना आता खऱ्या अर्थाने ममताजी आज मुंबईत आले आहेत, पण ममताजीचा जो नारा होता खेला होबे तो आज महाराष्ट्रात आमच्या तिन्ही नेत्यांनी करून दाखवला.
देखिए, भारतीय जनता पार्टी शिवसेना मूल एकनाथ शिंदे जी की और अजीत दादा पवार की राष्ट्रवादी कांग्रेस, हमारे 9 उम्मीदवार थे और फर्स्ट राउंड में हमारे 8 उम्मीदवार कोटा पार करके जीत गए। 26-26 वोट लेकर भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार जीते हैं। 25-25 वोट लेकर वहां पर शिवसेना एकनाथ शिंदे जी के उम्मीदवार जीते हैं और 24 और 25 वोट लेकर अजीत दादा पवार जी के उम्मीदवार जीते हैं। आगे छठे राउंड तक उद्धव जी के दल को रेंगना पड़ा। वो रेंगते रेंगते जीते छठे राउंड पे। तब तक गैस पर थे और पवार साहब का उम्मीदवार तो पहले राउंड में ही धाराशिव हुआ। हमने महायुति इस नाते 19 वोट ज्यादा लिए, जबकि कांग्रेस ने 25 वोट का कोटा लेने के बाद कुल मिलाकर 12 वोट उनके पास बचते थे, वो भी नहीं बचे और राष्ट्रवादी और उबाटा सेना ये भी अपने मतों को साथ में रखने में असफल हुए। तीनों ही दलों में, अन्य दलों में भी अपना विश्वास मत विधायकों का उस दल ने गंवाया है। हम तो कह रहे हैं आज का रिजल्ट ये आने वाले विधानसभा चुनाव का शुभ मुहूर्त है। आज अगर 59 विधायक छोड़कर 170 के करीब, 165 के करीब उम्मीदवार एमएलएज ने हमको विश्वास दिया है, इसका मतलब स्पष्ट है। वो जादुई आंकड़ा 144 का अब महायुति आने वाले विधानसभा में पार करेगी। भाई, सब चाणक्य नीति कैमरा पर बताई नहीं जा सकती है। इसे बुद्धिमत्ता का गेम भी कहा गया है और काफी चुनावी माहौल गर्म भी था। पर ऐसे में कौन वजीर थे कि जिन्होंने ये पासा पलटकर आज की जीत कर? देखिए, वजीर तो तीनों थे, प्यादे तो हम सब लोग यहाँ पर है ही है। धन्यवाद।